तो मला घेतो आहे रक्षाबंधनचं गिफ्ट आणि ते खूप कॉस्टली आहे. ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेनच. तर नमस्कार सर्वांना आणि परत एकदा स्वागत आहे माझ्या मराठी युट्यूब चॅनलवर. तर आज मी चालली आहे माझ्या भावाबरोबर फोर्टला आणि तो मला घेतो आहे रक्षाबंधनचं गिफ्ट आणि ते खूप कॉस्टली आहे. ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेनच. तर त्या अगोदर मी दाखवते, काल मी गेली होती माझ्या मम्मीबरोबर. माझे केस खूप अत्यंत प्रमाणात खूप गळतायत, म्हणजे केस धुताना गळतायत. असं सुद्धा तुम्ही केसावरून हात फिरवलं तरी ते गळतायत. आणि मी आत्ताच केस विंचरले त्याच्या, म्हणून मी फोटो काढून ठेवले की किती केस गळतात ते तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. तर त्यासाठी मला माझ्या बहिणीने सजेस्ट केलं. तिची फ्रेंड होती, ती गेली होती त्या डॉक्टरकडे. तर मी काय पेड प्रमोशन नाही करत आहे, मी जस्ट तुम्हाला असं सांगते की मी सुद्धा काल गेली होती. तर तिने तिने सुद्धा मला काय काय टॅबलेट, डॉक्टरने टॅबलेट्स आणि सिरम दिला आहे आणि शॅम्पू दिला आहे. तर ते मी आता 1 महिना वापरेन आणि जर मला काही इफेक्ट जाणवला, माझे केस गळायचे थांबले, तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन. आणि हे आमच्या मीरा रोडमध्येच आहे. मस्त त्यांनी बॅग पण दिली आम्हाला, ही बघा. पण त्यांचे जे काही प्रोडक्ट आहेत ना, ते थोडेफार कॉस्टली आहेत आणि हे प्रोडक्ट ऑनलाईन पण त्याच प्राइसला मिळतात आणि हे स्वतः ते बनवतात. त्याबरोबर हे आहे शॅम्पू. शॅम्पूची कॉस्ट थोडी कमीच होती, एवढी काय म्हणजे ₹350 शॅम्पूची कॉस्ट आहे. ते मला एवढं काही वाटलं नाही. पण जे सिरम दिलं होतं ना, ते मी काल यूज केलंय. आणि हे ना रात्रीचं यूज करायचं सिरम, कारण की आता मी नाही लावलं आणि आता लावलं असतं तर केस पूर्ण चिप्पे झाले असते. तर हे सिरम आहे आणि हे सिरमच थोडंफार कॉस्टली आहे, ₹1450 आणि त्याबरोबर त्यांनी टॅबलेट्स दिलेत. हे टॅबलेट्स आहे, हे त्यांच्या कंपनीचंच आहे, म्हणजे ते स्वतः बनवतात. आणि तर आता हे बघते, 1 महिना वापरते आणि थोडंफार मी बारीक पण झाली आहे. तर म्हणजे बारीक व्हिडिओ करून लग्नाच्या अगोदरपासूनच थोडी बारीक झाली होती. 1 महिना लग्नातला होता ना, तेव्हा तर खूप अशी गडबड वगैरे चालू होती, सर्व धावपळ करत होती. त्यामुळे मग त्याच्यासाठी सुद्धा मी काही गोळ्या घेते, गोळ्या नाही घेते, टॉनिक चालू केला आहे आणि एक विटॅमिनची गोळी आहे. तर थोडासा तुम्हाला सुद्धा फरक जाणवेल 15 दिवसानंतर. आणि माझी मम्मी समोर आहे, ती मी व्हिडिओ करते ते बघते, त्यामुळे मला खूप हसायला येतंय. आता मी भावाची वाट बघते, कारण की भाऊ गेलाय ऑफिसला आणि तो ऑफिसवरून येणार आहे. आज शनिवार आहे, तरी पण त्याचं खूप काम आहे ऑफिसमध्ये. आणि पाऊस सकाळी जास्त होता, आता कमी आहे. आता बघू, निघतो आम्ही तिथे पोचायला. आणि ते मार्केट रविवारचं बंद असतं, फोर्ट मार्केट, त्यामुळे आम्ही आजच घाई करतोय. आणि उद्या सुद्धा मला लग्नाला जायचं आहे बाहेर, तर त्याचा सुद्धा ब्लॉग तुम्हाला नक्की बघायला मिळेल. तर आम्ही आता निघालोय आणि 3-5 झाले, रिक्षा खूपच हलते आणि पाऊस पडत होता, एकदम जोराचा पडत होता. आणि आता थोडं थांबले, त्यामुळे लगेच आम्ही आता जाऊ. स्टेशन आमच्या घरापासून आहे 10 मिनिटावर रिक्षाने. तर आता मी जाते तिथे आणि तिथेच भेटते तुम्हाला. आणि कसं तिथे जायचं त्या मार्केटला ते सर्व तुम्हाला डिटेल मी दाखवते व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका. चॅनलला नवीन असेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा. बाय. आम्ही जस्ट आलो आता चर्चगेटला आणि चर्चगेट वरून जाणार आहे तिथे बोरा मार्केटला. तर मी आता जाते आणि टॅक्सी पकडते. आणि यात चालायचा खूप कंटाळा आला आम्हाला दोघांना पण. स्टँड पण आहे इथे. आम्ही पकडली आहे टॅक्सी आणि इथून चर्चगेट वरून 10 मिनिटावर आहे. खूप चालायचा पण कंटाळा आणि चालायला 20 मिनिटं लागणार, त्यामुळे टॅक्सी पकडली. आता मी तुम्हाला बाहेरचं व्ह्यू दाखवते. आम्ही पोचलो ह्या गल्लीत. टॅक्सी आतमध्ये गल्लीत येत नाही, त्यामुळे आम्ही आता ते MK मार्ग, अमीन मार्ग शोधतोय. आणि इथे खूप सारे बाजार्स आहेत आणि जास्त करून इलेक्ट्रिक वस्तू खूप दिसतात, इलेक्ट्रिक वस्तूचे शॉप्स. आम्हाला ऍक्च्युली खूप वेळ झालाय. आम्ही, जसं मी बोलली होती, घरातून 3 वाजता निघालोय. तरी पण अजून जी गोष्ट घ्यायची होती ती काय काय ठिकाणी नाही मिळते, काय काय ठिकाणी प्राइस पण कमी करत नाहीये. आता आम्ही 4थ्या दुकानात आलोय. आता बघू, आता 7 वाजलेत. आता घरी जायला किती वेळ लागतो ते बघावं लागेल. आणि जेव्हा ती गोष्ट घेईन तेव्हा तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की पुढे बघायला मिळेलच.
खूप भूक पण लागली आहे. फक्त येताना वडापाव खाल्लेलो. आता जाते आणि आता जायचंय मला डायरेक्टली सासरी, आणि की उद्या लग्नाला पण जायचं. एकदम उद्या नाही, परवा लग्न आहे, पण उद्या मला निघायचंय तिकडून. मला माझ्या भावाने घेतलेलं आहे GoPro 9, आणि ऍक्च्युली ते खूप गर्दी आहे, त्यामुळे मी तर जे ओनर आहेत ना त्यांचा इंटरव्ह्यू नाही घेऊ शकत आहे काय, आणि आम्हाला सुद्धा खूप लेट झालाय. त्यामुळे मी आता घरी जाते आणि ह्याचं अनबॉक्सिंग तर इथे सुद्धा केलं, सर्व चेक सुद्धा करून घेतलं. आणि माझ्या भावाला खूप 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 थँक्यू, रक्षाबंधनचं एवढं मोठं गिफ्ट तुम्हाला दिलंयस. तर मी आता जाते घरी आणि घरी जाऊनच तुम्हाला भेटते तिथे. खूप जणांना ही ना ट्रिक माहित नाहीये, आणि मला सुद्धा माहित नव्हती, जी माझ्या भावाने दाखवली. डायरेक्टली तुम्ही जीपे वरून सुद्धा तिकीट काढू शकता, लाईन लावायची पण गरज नाहीये. आता त्याने जे काय काय केलंय ते तुम्हाला दिसलंच असेल. इथे जो कोड येईल तो कोड फक्त स्कॅन करायचा आहे जीपे मध्ये, जीपे अकाउंटला जाऊन, आणि तिकीट जो रिटर्न सिंगल जे काय हवं ते सर्व नॉर्मल असतं त्याप्रमाणे ते तिकीट काढून. खूप इझी आहे. आणि आता आम्ही आहोत, आली आहे गाडी ते, आणि आता आम्ही आहोत चर्चगेट स्टेशनला आणि जातोय, कारण की माझी तिकीट राहिली होती ती काढायची, आम्ही काढली. आता मी जाते घरी. आता कुठली ट्रेन लागली बघावं लागेल. 9 वाजले. तर मी घरी 10:30 वाजता आली आहे आणि खूप लेट झालं होतं, त्यामुळे आल्याला जेवली, हातपाय धुतले, आणि मग आता मी तुम्हाला दाखवते. तसं तर मी अनबॉक्सिंग केलेलंच आहे, आणि त्यामध्ये मी काय काय घेतलं तर मीडिया मोड घेतलाय, आणि जो गोप्रो आपला जो आहे तो, आणि अजून काय काय घेतलंय, मेमरी कार्ड घेतला आहे, त्याची चार्जिंग केस वगैरे घेतलाय. तर टोटल मला आलेला आहे म्हणजे 49,000 पर्यंत खर्च आला आहे. आणि मी ऑनलाईन का नाही घेतलं, कारण की ऑनलाईन आपल्याला कसं कळत नाही, आणि हे माझं फर्स्टच होतं कॅमेराचं, त्यामुळे आपल्याला काय आयडिया नसते. त्यामुळे जेव्हा आपण शॉपमध्ये जाऊ तेव्हा ते अजून खूप काय काय सांगत असतात, त्याचे फीचर्स किंवा घेताना कसं घ्यायला पाहिजे. आणि तसंच आम्ही फोर्टला 4-5 दुकानं फिरलो, आणि एका ठिकाणी आम्हाला असं आढळून आलं की तो जो प्रोडक्ट आम्हाला देत होता तो ॲक्च्युली डिलिव्हरी करून रिटर्न आलेला प्रोडक्ट होता. त्यामुळे अशामुळे खूप काय काय काळजी घेण्यासारखं आहे. जसं ते बोललेले की हे जे आपल्याला बारकोड दिसतो आहे हे, तर ते सुद्धा कधी कधी रिमूव्ह होतं, म्हणजे तो म्हणजे रिटर्न प्रोडक्ट आहे. आणि त्याप्रमाणे आपल्याला हे होलोमार्क बघावं लागतं. हे जे सिल्वर कलरचं आहे गोल्ड, आणि ही जी 1 इयरची वॉरंटी, आणि टोटल गोप्रोला आहे 2 इयर्सची वॉरंटी. तर मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते, आणि खूप थकली, आणि उद्या सकाळी जायचं आहे 6:30 वाजता, आणि अजून माझी बिलकुल पण पॅकिंग नाही झाली आहे. तर उद्याचा व्हिडिओ कदाचित मी गोप्रोमध्ये शूट करेन, तर त्यासाठी मी सेटिंग करेन गोप्रोमध्ये पहिले, आणि तो ह्याच्या अगोदर मी SJ कॅम वापरत होती, त्याचे वेगळे सेटिंग्स आहेत आणि गोप्रोचे पूर्ण वेगळे सेटिंग्स आहेत. तर मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते, आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका. तर भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये. तर घ्या काळजी. बाय.